Audio Jungle. Audio Jungle. आपण पाहत आहोत सी न्यूज महाराष्ट्र। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाश्वत चक्रवर्ती तथागत गौतम बुद्ध यांनी कठोर तपश्चर्या करून अनिष्ट रूढी परंपरा वर्णभेद यांचा समूळ नायनाट करण्यासाठी विज्ञानवादी अनात्मवादी मानवाला मानव म्हणून जगण्याचे अधिकार देण्यासाठी वर्णभेद जातीभेद नष्ट करण्यासाठी समतावादी प्रज्ञाशील करुणा या तत्वाची शिकवण देण्यासाठी बौद्ध धर्माची स्थापना केली आणि त्याचा प्रचार प्रसार केला। बौद्ध धर्माचा खरा प्रचार आणि प्रसार हा चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या काळात झाला। कलिंगाच्या युद्धात झालेली मनुष्यहानी पाहून त्यांनी प्रचलित वैदिक परंपरा झुगारून हिंसेचा त्याग केला आणि मानवतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला। त्यानंतर आयुष्यात त्यांनी स्वतःला बौद्ध धर्माच्या प्रसारात समर्पित केलं। सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म संपूर्ण आशिया खंडात तसेच इतर प्रत्येक खंडात पसरवला होता। मनुवादी विचारांचे प्रभाव असलेल्या भारतात समानतावादी विज्ञानवादी लोक वर्णभेद जातीभेद अनिष्ट रूढीपासून मुक्ती मिळावी म्हणून असंख्य शूद्र पीडित लोक बौद्ध धर्माकडे वळले आहेत। चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या काळापासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत हजारो वर्ष शूद्र दलितांना अनिष्ट रूढी भाकड समजुतीच्या नावावर असह्य नरक यातना सोसाव्या लागल्या। त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्यास छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज वगळता कोणालाही पाहिजे तितकं यश आलं नाही। आजपर्यंत प्रत्येक समाज सुधारक दलित पीडित तळागाळातील लोकांच्या न्याय हक्कासाठी झटला पण त्यांना पण न्याय मिळवून दिले, परंतु अनिष्ट रूढी परंपरा दलित पीडितांना शोषितांना चिरकाल टिकणारा खरा अधिकार अन्यायावर न्याय मिळवून देण्याचं प्रस्थापितांच्या वैचारिक दिवाळखोरीला कायम असं अंकुश लावण्यात यश आलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना। अशा या महामानवाला आज जो सन्मान जो आदर बौद्ध समाज देतो तितकाच इतर धर्मातील दलित पीडित तळागाळातील बहुजन देताना दिसत नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवलेल्या संविधानिक अधिकारांचा योजनांचा फायदा घेण्यात संकोच न बाळगणारे त्यांच्या अजरामर कार्याला पोकळ समाज लज्जेसाठी विसरलेले दिसतात। आज मोठ्या गर्वानं सांगावंसं वाटतं की हजारो वर्षांच्या नरक यातनेचे धगधगते निखारे हृदयात ठेवून असणाऱ्या बौद्ध बांधवांच्या असह्य यातनांवर प्रेमाची फुंकर घालून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला अशा महामानवाला आपल्या काळजात घर दिलं तो बौद्ध समाज खरा परोपकारी ठरला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन। मुक्तार शेख।